नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ज्याला आम्ही कॉन्स्टिपेशन असं म्हणतो इंग्रजीमध्ये, पोट साफ होत नाही, सकाळी वारंवार मोशनसाठी जावं लागतं, अशा लोकांसाठी एक उत्तम सूपची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जे तुम्ही जेवणाच्या आधी घेऊ शकता. हे सूप आहे मनुक्यांचं सूप. तर हे सूप कसं बनवायचं, अगदी साधं सोपं आहे. तुम्ही जेवणाच्या आधी 10-15 मिनिटं हे बनवू शकता. तर यासाठी तुम्हाला 1 कप पाणी घ्यायचं आहे. हे पाणी फुल गॅसवर घेऊन यात एक 8 ते 10 मनुका या 1 कप पाण्यामध्ये टाकायचे आहेत. हे सैंधव मीठ आहे, रॉक सॉल्ट ज्याला आपण म्हणतो. तर एक चिमूटभर सैंधव मीठ याच्यामध्ये टाकायचंय. थोडीशी तुम्ही हवं असेल तर हिंग, हे याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट आहे, पण थोडीशी हिंग तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि हे जेव्हा उकळायला सुरुवात होते त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तुम्ही तूप टाकू शकता. हे तूप तुम्ही उकळून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही प्याल तेव्हाही टाकू शकता. हे जे 1 कप पाणी आहे याचं जोपर्यंत अर्धा कप पाणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे उकळायचंय. साधारणतः एक 5 मिनिटं हे अर्धा कप व्हायला लागतं. हे सूप जे आहे हे पोटासाठी, पचनासाठी, बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करण्यासाठी तर उपयुक्त आहे. याशिवाय जे आई वडील बाळ होण्यासाठी प्रयत्न करतायत, ज्यांना वंध्यत्वाचा त्रास आहे, तर अशा दोन्हींसाठी म्हणजे आई आणि वडील दोघांसाठी हे सूप हे खूप चांगलं काम करेल. त्यांच्या फर्टिलिटीसाठी, स्त्रियांमध्ये जर म्हटलं तर अंडकोश जो असतो, ओव्हरीज, त्याच्या आरोग्यासाठी खूप चांगला याचा उपयोग होईल. ओव्ह्युलेशन नॉर्मल होईल, जी सायकल असते आपली मेन्स्ट्रुअल सायकल ते रेग्युलर होईल. पुरुषांमध्ये जे शुक्र धातू असतात, शुक्राणू असतात, ते याच्यामुळे स्ट्रॉंग होतील, त्यांची मोटिलिटी याच्यामुळे वाढेल. तर आता एक 5 मिनिटानंतर जवळपास हे अर्धा कप झालेलं आहे. तर हे जेव्हा असं अर्धा कप होतं तेव्हा गॅस बंद करून हे सूप न गाळता तुम्ही कपामध्ये ओतू शकता. आणि यात मनुका ज्या टाकल्या होत्या त्याही आपण या कपामध्ये टाकूया. हे सूप डोळ्यांच्या आरोग्यासाठी पण खूप चांगलं असतं. तर अशा प्रकारे अर्धा कप जेव्हा हे होईल तर हे सूप तुम्ही कपबशीने जेवणाच्या आधी, सकाळी आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेला तुम्ही, आपण सूप जसं हळूहळू पितो तसं तुम्ही पिऊ शकता. आणि सूप पिऊन झाल्यावर यातल्या ज्या मनुका आहेत या पण तुम्ही चावून खाऊन घ्यायच्या आहेत. हे तुम्ही करून बघितलं तर नक्कीच तुमच्या पचनाच्या समस्या सॉल्व्ह होतील. बद्धकोष्ठतेचा, कॉन्स्टिपेशनचा त्रास तुमचा पूर्ण बरा होईल. धन्यवाद.